नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून सरकारने जे 50,000 रुपये जाहीर केले आहेत ते सरासर नियमित कर्जदार शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय आहे। आणि सरकार भाषा फिरवत आहे, त्याची बोल कसे आहेत की सरसकट कर्जमुक्ती। आणि आता कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख आणि चालू असलेल्या शेतकऱ्यांना, ज्यांनी कर्ज चालू बाकी केलेले अशा शेतकऱ्यांना फक्त 50,000 असा भेदभाव करत आहे सरकार। त्यामुळे लातूर जिल्ह्यामधून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या सह शेतकरी संघटनेचे रुपेश शंके असतील, भारतीय किसान युनियनचे सस्तापुरे साहेब असतील व तसेच यामध्ये वेगवेगळ्या शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्या काम करतात त्या सर्वांनी एकत्र येऊन लांबजना पाटी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी मिळून सगळ्यांनी रास्ता रोको करण्याचे ठरले। आणि त्याप्रमाणे दिनांक 23 रविवार रोजी ठीक 11 वाजता सर्वांनी मिळून या ठिकाणी येऊन रास्ता रोकोचे आयोजन केलेले आहे। सर्वांनी मिळून रास्ता रोको करायचा आहे आणि या ठिकाणाहून फक्त ठिणगी आहे लातूरमधून आणि हा संदेश संबंध महाराष्ट्रामध्ये जाणार आहे। सरकार जोपर्यंत आपल्या या मागणीवर विचार करत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन थांबणार नाहीये। आणि सरकारला रविकांत तुपकर यांनी निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की जर का तुम्हाला शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन अनुदान 2 लाख देणं होत नसेल, तर तुमच्याकडे पैसे नसतील तर 27 तारखेला मुंबईला हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांना घेऊन येतो आणि त्या ठिकाणी मंत्र्यांचे बंगले आणि मंत्र्यांच्या गाड्या सुद्धा लिलाव करणार आहे असं सांगितलेलं आहे। सरकारला निर्वाणीचा हा सुद्धा इशारा आहे। सरकारला आपल्याला दाखवून द्यायचा आहे की तुम्ही आता संबंध महाराष्ट्रामधून हा आवाज उठलेला आहे, तुम्ही निर्णय घ्यावाच लागेल, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष तुम्हाला बिलकुल पत्करावा लागेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा 23 लाख शेतकऱ्यावर होत असलेला अन्याय आहे। आणि यापुढेही सांगतो की जर सरकारने निर्णय घेतला नाही आपल्याला अजिबात थांबायचं नाहीये। आणि मी एक आवाहन करतोय सगळ्या बांधवांना, शेतकऱ्यांना की आपण फेसबुकवर, आपण व्हॉट्सअपवर, आपण इंस्टाग्रामवर जर का आपल्याला येणं होत नसेल तरच्या या गोष्टी आहेत। आंदोलनामध्ये जर यायला काही अडचण असेल तर आपण मोबाईलवरून सगळ्यांनी 50,000 रुपये नको 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान नियमित कर्जदारांना दिलेच पाहिजेत याप्रमाणे आवाज उठवायचा आहे। सगळ्या इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअपवर सगळ्या शेतकऱ्यांनी हे दाखवून द्यायचं आहे जेणेकरून सरकारपर्यंत याची दखल घेतली जाणार आहे। आणि मी पुन्हा एक वेळ आवाहन करतो की सर्वांनी रविवारी ठीक 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक लांबजना या ठिकाणी सर्वांनी मिळून येण्याचे आवाहन आपल्या सर्वांना करण्यात येत आहे।